कटता है तो कट जाए सारा जीवन संघर्ष में, कटता है तो कट जाए सारा जीवन संघर्ष में, कदम कदम पर समझौता करना हमारे बस की बात नहीं। सुरुवातीच्या काळात आपण भाजपमध्ये होतात. भाजपसाठी खूप मोठा संघर्ष तुम्ही केला. भाजपची मोर्चा बांधणी असो, तालुक्यात जाऊन जाऊन युवकांना जोडणं असो. मग अचानक असं काय घडलं की तुम्ही त्या भाजपमधून बाहेर पडले? मी भाजपमधून बाहेर पडलोच नाही. मुळात मला भाजपमधून काढण्यात आलं. येणाऱ्या काही दिवसात विधानसभा निवडणूक आहे. मग आपल्याकडे एक विधानसभेचा चेहरा, युवकांची फार मोठ्या प्रमाणात इच्छा आहे, गल्लोगल्ली म्हणावं किंवा चौकाट म्हणावं, फार मोठी चर्चा रंगते की योगेश भाऊनी या रिंगणात उतरावं. आपण या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उतरणार आहात का? नक्कीच. पक्षाने जर मला संधी दिली, पक्षप्रमुखांनी जर माझ्यावर विश्वास दाखवला, तर मी नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे उमेदवारी मागणार आणि उभं पण राहणार. विचारधारा असते, त्या विचारधारेवर तो पक्ष काम करत असतो. आपल्याकडे एका पक्षाचं महत्वपूर्ण पद असताना देखील आपल्यातला धर्मवेडेपणा, संघटनासाठी काम करण्याची ते जिद्द आणि काही जरी झालं तरी मैदानात तयार राहणं, हे का बदललं होत नाही? याच्यामध्ये नेमकं कारण काय आहे? याचं कारण, ज्या वेळेस मनुष्य जन्म घेतो, जन्मासोबत 3 त्याच्यावर कर्ज असतात, ऋण. पहिलं, ज्या परिवारामध्ये त्याने जन्म घेतला त्या परिवाराचं कर्ज, ज्या धर्मामध्ये त्याने जन्म घेतला त्या धर्माचं कर्ज, आणि ज्या देशामध्ये त्याने जन्म घेतला त्या देशाचं कर्ज. या सर्वांमधून मला ऋणमुक्त व्हायचं आहे, म्हणून माझ्यात धर्मवेडेपणा आहे. दुसऱ्या धर्माचा अनादर करणं म्हणजे धर्मवेडेपणा नाही. आपल्या धर्माचा आदर करणे आणि त्याची प्रतिमा जशीच्या तशी राखणे, सेवा सुरक्षा संस्कारासहित, त्याला तुम्ही जर धर्मवेडेपणा म्हणत असेल तर मी आहेच. विद्यमान आमदारांना माफी मागायला कुठंतरी संकोच वाटतो किंवा कमीपणा वाटतो, असं मला अनुभवास आलेला आहे. त्याचं पहिलं उदाहरण म्हणजे ज्यावेळेस अभयारण्यासाठी आदिवासींचा मोर्चा निघाला होता, त्यावेळेस त्यांनी पायाखालतं कुचलण्याची भाषा आदिवासींच्या बाबतीत केली होती. त्यानंतर आमचे ठाकरे काकाजी, नरेशचंद्रजी ठाकरे, त्यांचे हात चाटण्याची भाषा त्यांनी केली होती. बकरी ईदच्या वेळेस गाईच्या पोस्टर कतलीसाठी त्यांनी ईदच्या शुभेच्छा म्हणून टाकले होते. त्यावेळेस त्यांच्या घरावर मोर्चा निघाला होता विश्व हिंदू परिषद बजरंग दलाला, पण त्यांनी माफी वगैरे मागितली नव्हती. आणि आत्ता महिलांच्या बाबतीत जे त्यांचं वक्तव्य आहे ते सांगतात. मग त्यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला, त्याच्यामध्ये असे बोलले की तो 2019चा होता. अहो सन्माननीय आमदार साहेब, जरा खोटं व्यवस्थित बोला. तुम्ही तो जेव्हा व्हिडिओ मध्ये सांगता की 2019चा आहे, पण त्या भाषणामध्ये तुम्ही सांगता की कोरोना काळामध्ये भाजपाचा एक तरी कोणी कार्यकर्ता आला होता काय, तुम्हाला वाचवलं काय, मी आलो होतं, अमुक झालं होतं, ढमुक झालं होतं. तर हा कोरोना काळ 2020 आणि 21 मध्ये आला होता, आणि त्यानंतर तुम्ही ते बोलले 19चं कसं काय सांगता? जरा खोटं व्यवस्थित बोलता आलं पाहिजे. बरोबर. येणाऱ्या काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुका आहेत. अशातच विधानसभेच्या निवडणुकात मोर्शी मतदारसंघात कोण उमेदवार असणार अशी चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. बरेच नावं चर्चित आहे, अनेक उमेदवार देखील या मतदारसंघातून इच्छुक आहे. मात्र एका उमेदवाराचं युवकांमध्ये जास्त, ज्येष्ठ नागरिकांमध्ये सुद्धा जास्त आणि महिलांमध्ये देखील जास्त संघटन कौशल्य असलेला माणूस, एकेकाळी संघटनाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर विदर्भात ओळख निर्माण करणारा माणूस, केदारेश्वर आखाडा व्यायाम मंदिरचे अध्यक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख माननीय योगेश भाऊ घारट आज आपल्या अमरावती टुडे न्यूजच्या कट्ट्यावरती आलेले आहेत. खूप खूप स्वागत भाऊ. जय श्रीराम, जय महाराष्ट्र. भाऊ, आपण संघटनामध्ये असो किंवा राजकीय प्रवासात खूप मोठा संघर्ष केलेला आहे. संघर्षावरती अनेकदा मी तुमचे भाषण ऐकले आहेत. तुम्ही शेर शायरी खूप म्हणतात आणि ते युवकांना आवडतं. माझी इच्छा अशी आहे की आपण एका शायरीवरती आपल्या मुलाखतीची सुरुवात करावी. कटता है तो कट जाए सारा जीवन संघर्ष में, कटता है तो कट जाए सारा जीवन संघर्ष में, कदम कदम पर समझौता करना हमारे बस की बात नहीं.
अतिशय त्याच आवाजात, त्याच जोशात ती शायरी त्यांनी म्हटलेली आहे. आणि आता आपण आपल्या मुलाखतीला सुरुवात करणार आहोत. भाऊ, दिलखुलास ही मुलाखत असणार आहे आणि दिलखुलास उत्तर आपल्याला द्यायची आहे. तुम्ही संघटनेत काम करत असताना एक कट्टर बजरंगी म्हणून आपली ओळख होती, मातीतला पैलवान म्हणून आपली ओळख होती. आणि संघटनामध्ये काम करत असताना राजकारणात जावं, राजकीय प्रवासाची सुरुवात केव्हा झाली आणि राजकारणात जावं हे केव्हा वाटलं? संघटनेमध्ये काम करत असताना सर्वप्रथम रामनवमीची सुरुवात झाली सन 2000 मध्ये. बघता बघता आता 24 वर्ष झाले. पण संघटनेला जोपर्यंत राजकीय जोड नव्हता तोपर्यंत वेट आला नव्हता. संघटनेमध्ये असताना अनेक अडचणी येत होत्या, शासकीय प्रशासकीय. त्याच्यासाठी आमचे स्वर्गीय राजूभाऊ काळे यांची मी मदत घेत होतो. जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख शिवसेनेचे त्यावेळेचे संजय भाऊ बंड होते, सुधीरजी सूर्यवंशी होते. या लोकांच्या मार्फत मी संघटनेच्या समस्या सोडवत होतो. आणि मला असं वाटलं की आपला एक पाय हा राजकारणामध्ये असला पाहिजे आणि तिथून शिवसेनेच्याच माध्यमातून माझी निवड राजकारणामध्ये सुरुवात झाली. बरं, सुरुवातीच्या काळात आपण भाजपमध्ये होतात. भाजपसाठी खूप मोठा संघर्ष तुम्ही केला. भाजपची मोर्चा बांधणी असो, तालुक्यात जाऊन जाऊन युवकांना जोडणं असो. मग अचानक असं काय घडलं की तुम्ही त्या भाजपमधून बाहेर पडले? मी भाजपमधून बाहेर पडलोच नाही. मुळात मला भाजपमधून काढण्यात आलं, निष्कासित करण्यात आलं. एकदम उघडपणे सांगतो मी तुम्हाला. मी सुरुवातीला शिवसैनिकच होतो. 2012 मध्ये स्वर्गीय राजूभाऊ काळे मरण पावले आणि त्यानंतर त्यांच्या जागी पोटनिवडणुकीमध्ये नगरसेवकाच्या मी उभं राहणार होतो. आणि अशा वेळी जुन्या पदाधिकाऱ्यांना शिवसेनेच्या असं वाटलं की योगेश जर निवडून आला तर आपलं महत्त्व कमी होईल शिवसेनेमध्ये. म्हणून त्यांनी आमच्या वहिनी साहेबांना उभं केलं वेळेवर, इच्छा नसताना. आणि तिथून माझं मन दुखावलं गेलं. आणि मी फक्त 2013 ते 14 एकच वर्ष भाजपमध्ये होतो. संघर्ष खूप झाला पण एकच वर्ष होतो. त्यानंतर माझ्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला एक मोठा. आणि त्यामध्ये मी पाहिलं की भाजपाचे जे आजूबाजूचे आपल्या विदर्भातले नेते आहे हे घाबरतात आणि पक्षाची प्रतिमा मलिन होते, अमुक होते, म्हणून मला त्यातून निष्कासित करण्यात आलं. पण याच्या उलट शिवसेना हा असा पक्ष आहे की आपल्या शिवसैनिकाची, आपल्या कार्यकर्त्याची बाजू कधीच सोडत नाही आणि ठामपणे त्याच्यासोबत उभा राहतो. हा, भाजपमध्ये मला आपले जे माजी खासदार होते रामदासजी तळस, त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. कारण त्यांनी त्या संकटाच्या काळात सुद्धा माझी साथ सोडली नाही. त्याच्यामुळं तुम्ही मग भाजपमधून काढण्यात आलं, सोडले नाही. बरं, सध्याच्या आपल्या मतदारसंघात अनेक महाविकास आघाडीमध्ये उमेदवार इच्छुक आहे. हो. महाविकास आघाडीमध्ये 2 मेळावे झाले. हो. कार्यकर्ता मेळावा असो, आपलं एक शक्ती प्रदर्शन करण्यासाठी असो. मात्र शिवसेना पक्ष या मेळाव्याच्या संदर्भात कुठं मेळावा घेण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. यामागचं सत्य काय? यामागचं सत्य असं आहे की जर मेळावा वरुड तालुक्यामध्ये घेतला तर 15 ते 20 लाख रुपये खर्च, मोर्शी तालुक्यामध्ये घेतला तरी 15 ते 20 लाख रुपये खर्च. आपले मोठे नेते येणार आणि एकदा जर बॅनर लावायचे संपूर्ण मतदारसंघामध्ये ते 2.5 ते 3 लाख रुपये लागतात त्यावेळेस. आणि शिवसेनेमध्ये धनाढ्य उमेदवार किंवा शिवसैनिक नाहीत. हाच एकमेव आर्थिकदृष्ट्या थोडासा इतरांच्या तुलनेत कमी असलेला पक्ष आमचा आहे. परंतु शिवसैनिक किंवा शिवसेनेचे मतदार कमी नाहीत या मतदारसंघामध्ये. म्हणून मेळाव्याच्या पडण्याची काही गरज नाही. बरं, येणाऱ्या काही दिवसात विधानसभा निवडणूक आहेत. मग आपल्याकडे एक विधानसभेचा चेहरा, युवकांची फार मोठ्या प्रमाणात इच्छा आहे, गल्लोगल्ली म्हणावं किंवा चौकाट म्हणावं, फार मोठी चर्चा रंगते की योगेश भाऊनी या रिंगणात उतरावं. आपण या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उतरणार आहात का? नक्कीच. पक्षाने जर मला संधी दिली, पक्षप्रमुखांनी जर माझ्यावर विश्वास दाखवला तर मी नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे उमेदवारी मागणार आणि उभं पण राहणार. हा मतदारसंघ शिवसेनेला सुटेल असं वाटते का तुम्हाला? आता तरी वाटते. कारण शिवसेना या मतदारसंघामध्ये नेहमी 2 नंबरच्या बाबतीत राहिलेली आहे. ते डॉक्टर अनिलजी बोंडे असो किंवा संजय भाऊ यावलकर असो, अगदी थोड्याशा मतांनी त्यांचा पराभव झालेला होता. म्हणून 2 नंबर मतं घेणारा पक्ष म्हणून शिवसेना आहे. म्हणून आमचा या मतदारसंघावर दावा आहे आणि आम्ही त्या स्थितीत वर
संपर्कात सुद्धा आहे. हो. भाऊ, तुम्ही सांगितलं की संकट काळात शिवसेनेने फार तुमची साथ दिली. माझी नाही, सर्वांचीच देतात. सर्वांची. बिलकुल. मग अशात आता निवडणुकीच्या रिंगणात तुम्हाला उतरायचं आहे, युवकांची इच्छा आहे, तुमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, सर्व मित्र परिवाराची इच्छा आहे, आणि अशात पक्षानं जर उमेदवारी दिली नाही तर मग त्यावेळी आपली भूमिका काय असेल? पक्षानं जर उमेदवारी दिली नाही तर पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब जो निर्णय घेतील तो मला मान्य राहील शेवटपर्यंत. कारण गद्दारीचा डाग मला लावून घ्यायचा नाही. आपण बघू शकतो एक रोखठोक बोलणारा माणूस, स्पष्ट बोलणारा माणूस म्हणून योगेश भाऊची ओळख आहे, आणि तेच स्पष्ट आणि रोखठोक उत्तर त्यांनी दिलेलं आहे. जर पक्षाने उमेदवारी दिली नाही तर पक्षाशी गद्दारी करणार नाही. माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावर ते त्यांचं पालन करणार आहेत. भाऊ, जर पक्षाने उमेदवारी दिली, आता तुम्ही विधानसभेच्या रिंगणात उतरणार हे नक्की झालंच, मात्र मोर्शी वरुड मतदारसंघाच्या विकासाबाबत तुमचं विजन काय? युवकांसाठी रोजगार असो, महिला असो, काय विजन आहे? महत्वाचा प्रश्न आहे. सुरुवात, आपला मतदारसंघ कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जातो संत्र्याच्या बाबतीत. संत्रा प्रक्रिया प्रकल्प नांदेडला गेला. मला असं वाटते त्यावेळचे आपले प्रतिनिधी कुठंतरी कमी पडले असणार. कारण नांदेड जिल्ह्यामध्ये नायगाव तालुका आहे, नायगाव तालुक्यामध्ये कृष्णूर म्हणून MIDC आहे, तिथे तो प्रक्रिया प्रकल्प गेलेला आहे. आपले तर होऊ शकला असता. MIDC ची जागा आहे, शेतकऱ्यांची मुलं आहेत, स्वतःचा दुग्ध व्यवसाय सांभाळून, स्वतःची शेती सांभाळून, स्वतःची गुरढोरं सांभाळून इथला तरुण याच मतदारसंघामध्ये नोकरी केली पाहिजे, आणि त्यासाठी औद्योगिकरणाकडे माझा भर राहील. बिलकुल. बरं, वरुडच्या रामनवमी शोभायात्रेची सुरुवात तुमच्यापासून म्हणजे झाली. हो. त्या काळात त्या शोभायात्रेची सुरुवात करावी हे केव्हा वाटलं, आणि त्या काळात त्या शोभायात्रेसाठी काय काय नेमका संघर्ष झाला? 1999 मध्ये आपली तर विश्व हिंदू परिषद बजरंग दलाची स्थापना झाली. मी आखाड्यामध्ये व्यायाम करत होतो, तेव्हापासूनच सुरुवात झाली. आणि 2000ला सन 2000 मध्ये पहिली रामनवमी, श्रीरामनवमी शोभायात्रा निघाली. परंतु त्यावेळेस परवानगी नव्हती, पोलीस परवानगी. त्यावेळेस आपले SP स्टॅलिन म्हणून होते, आणि त्यांनी सक्त ताकीद दिली होती की मी तुमच्यावर गुन्हे दाखल कराल. तर माझे वडील त्यावेळेस माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले की हा खूप चांगला उपक्रम तू सुरू करतोय, आणि मी तुझ्या पाठीशी आहे, गुन्हे वगैरे दाखल झाले तर आपण पुढचं पाहू. आणि रामनवमी, श्रीरामनवमी जिथून सुरू होणार होती, आणि वरुड शहर संवेदनशील शहर, इकडे एकीकडे मस्जिद, दुसरीकडे श्रीराम मंदिर, आणि वरुड तालुक्यातील वरुड शहरातील लोकांना श्रीराम मंदिर माहीत नव्हतं कुठे. अशा वेळेस त्या संवेदनशील भागातून श्रीरामनवमी काढणे शोभायात्रा हे कठीण होतं, पण ते मी केलं. सहज शक्य झालं माझ्यासाठी. सहकार्य केलं वरुडच्या लोकांनी? बिलकुल बिलकुल. वरुडच्या लोकांनी सर्वांनी सहकार्य केलं, आणि आता पण करत आहे. 24 वर्ष झाले, आता पण करत आहे. वरुडची जनता, वरुड तालुक्यातली खूप भाविक आहेत. मला त्याचा आनंद आहे. कॉमन प्रश्न भाऊ मी तुम्हाला विचारतो, सुरुवात पासून तुम्ही रामनवमी शोभायात्रा सुरुवात केली, बघता बघता 24 वर्ष झाले. विदर्भात आता रामनवमी शोभायात्रेचं नाव आपलं चालतं. बिलकुल. एक विशेष गोष्ट अशी आहे की दिवाळीला आपल्या गावातली मुलगी सासरी जाते, सासरी ते परत येते आपल्या माहेरी. आता ते शोभायात्रेला देखील रामनवमीच्या परत येते. हे बघल्यानंतर आनंद मनाला वाटतो. खूप आनंद वाटते. आपण कुठेतरी खूप चांगली सुरुवात केली. आपल्या माता भगिनी आपल्या गावात येतात, आणि त्या शोभायात्रेला शिस्त पण आहे. बरोबर. इतकी गर्दी असून शिस्त पण आहे, आणि ती शिस्त आमच्या नंतरच्या सर्व लोकांनी, तरुण मुलांनी कायम ठेवली. त्याबद्दल मी खरोखर त्यांचं अभिनंदन करेल. भाऊ, राजकारणात असताना प्रत्येक पक्षाची एक वेगळी विचारधारा असते. त्या विचारधारेवर तो पक्ष काम करत असतो. आपल्याकडे एका पक्षाचं महत्वपूर्ण पद असताना देखील आपल्यातला धर्मवेडेपणा, संघटनासाठी काम करण्याची ते जिद्द, आणि काही जरी झालं तरी मैदानात तयार राहणं, हे का बदललं होत नाही? याच्यामध्ये नेमकं कारण काय आहे? कारण ज्या वेळेस मनुष्य जन्म घेतो, जन्मासोबत 3 त्याच्यावर कर्ज असतात, ऋण. पहिलं, ज्या परिवारामध्ये त्याने जन्म घेतला त्या परिवाराचं कर्ज, ज्या धर्मामध्ये त्याने जन्म घेतला त्या धर्माचं कर्ज, आणि ज्या देशामध्ये त्याने जन्म घेतला त्या देशाचं कर्ज. या सर्वांमधून मला
ऋणमुक्त व्हायचं आहे म्हणून माझ्यात धर्मवेडेपणा आहे. दुसऱ्या धर्माचा अनादर करणं म्हणजे धर्मवेडेपणा नाही. आपल्या धर्माचा आदर करणे आणि त्याची प्रतिमा जशीच्या तशी राखणे, सेवा सुरक्षा संस्कारासहित, त्याला तुम्ही जर धर्मवेडेपणा म्हणत असेल तर मी आहेच. बरं भाऊ, मतदारसंघात सध्या विविध गोष्टी घडते आहे. भाजपचे लोक महाविकास आघाडीकडे धावते आहे, तर काही विद्यमान आमदार महिलांबद्दल काही वक्तव्य असं करणारे व्हिडिओ व्हायरल होत आहे. लाडक्या बहिणीचं श्रेय घेण्यासाठी अनेक उमेदवार फ्लेक्स लावते आहे आणि काही उमेदवार अचानक फ्लेक्सवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी फ्लेक्स लावून खर्च करत आहे. या सर्व सध्याच्या मतदारसंघातील राजकीय परिस्थितीवर आपलं काय मत आहे? सध्याची आपल्या मतदारसंघातली राजकीय परिस्थिती काही आगळी वेगळीच आहे. सर्वप्रथम मी तुमचं कौतुक करेल अविनाशजी. विद्यमान आमदारांनी केदार चौकामध्ये दहीहंडीचा कार्यक्रम घेतला आणि त्याच्या विरोधात तुम्ही त्याची व्हिडिओ शूटिंग घेऊन गरिबांचं, छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचं जे नुकसान झालं ते दाखवण्याची हिंमत तुम्ही केली, म्हणून मी तुमचं कौतुक करतो. कारण APJ अब्दुल कलाम म्हणत होते, बिका हुआ पत्रकार, डरा हुआ विपक्ष और सोई हुई जनता, तीन ही काफी है देश को बर्बाद करने के लिए. म्हणून मी तुमचं कौतुक करतो. आणि राहिले आजच्या परिस्थितीचा प्रश्न, तर आपण ज्या क्षेत्रामध्ये आहे विद्यमान आमदारांच्या बाबतीत, त्या क्षेत्रामध्ये लोकांचं ऐकण्याची मानसिकता तुम्हाला ठेवावी लागेल. तुमचे कार्यकर्ते जे आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून, आपल्या बोलण्यातून जो लोकांबद्दल अनादर दाखवतात, हे काही योग्य नाही आहे. मला आणखी बोलायचं आहे. बोलू? बोला. विद्यमान आमदारांना माफी मागायला कुठंतरी संकोच वाटतो किंवा कमीपणा वाटतो असं मला अनुभवास आलेला आहे. त्याचं पहिलं उदाहरण म्हणजे ज्यावेळेस अभयारण्यासाठी आदिवासींचा मोर्चा निघाला होता, त्यावेळेस त्यांनी पायाखालतं कुचलण्याची भाषा आदिवासींच्या बाबतीत केली होती. त्यानंतर आमचे ठाकरे काकाजी, नरेशचंद्रजी ठाकरे, त्यांचे हात छाटण्याची भाषा त्यांनी केली होती. मध्यंतरी बॅनरवर गायच्या जागी बकरी ईदच्या वेळेस गायीच्या पोस्टर कतलीसाठी त्यांनी ईदच्या शुभेच्छा म्हणून टाकले होते. त्यावेळेस त्यांच्या घरावर मोर्चा निघाला होता विश्व हिंदू परिषद बजरंग दलाला, पण त्यांनी माफी वगैरे मागितली नव्हती. आणि आत्ता महिलांच्या बाबतीत जे त्यांचं वक्तव्य आहे ते सांगतात. मग त्यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला, त्याच्यामध्ये असे बोलले की तो 2019चा होता. अहो सन्माननीय आमदार साहेब, जरा खोटं व्यवस्थित बोला. तुम्ही तो जेव्हा व्हिडिओमध्ये सांगता की 2019चा आहे, पण त्या भाषणामध्ये तुम्ही सांगता की कोरोना काळामध्ये भाजपाचा एक तरी कोणी कार्यकर्ता आला होता काय, तुम्हाला वाचवलं काय, मी आलो होतं, अमुक झालं होतं, ढमुक झालं होतं. तर हा कोरोना काळ 2020 आणि 21 मध्ये आला होता आणि त्यानंतर तुम्ही ते बोलले 19चं कसं काय सांगता? जरा खोटं व्यवस्थित बोलता आलं पाहिजे. बरोबर. भाऊ, मतदारसंघाच्या परिस्थितीवर आपण बोललो, मात्र मतदारसंघात जर बघितलं तर तुमच्या मागे युवकांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आम्हाला दिसतात. युवकांना असं काय वाटतं की तुमच्यासोबत ते युवक एकदा जुळला की जुळलाच राहतो? त्याचं एक कारण असं असू शकते की मी जेव्हा युवकांची बाजू मांडतो किंवा युवकांसाठी मैदानात उतरतो, तर त्यावेळेस मी महाभारतातील महारथी कर्ण जो होतो त्याच्याप्रमाणे वागतो. माझा कोणताही कार्यकर्ता, माझा कोणताही मित्र, माझा कोणताही सहकारी, माझी माता भगिनी, तिच्या बाजूने मी ठामपणे उभा राहतो. अंजाम चाहे कुछ भी हो, बाजू कोणत्याही परिस्थितीत मी सोडत नाही. कदाचित हा एक गुण असू शकते. असं संघटन जे आहे, मोठं मित्र परिवार असो, मोठा युवकांचा एक गट तुमच्या सोबत आहे, हे आजपर्यंत मतदारसंघात कोणाला जमलेलं दिसत नाही. तो गट तुमच्याकडे टिकून आहे, हेच त्याचं कारण असू शकते का? प्रभू श्री रामचंद्राची कृपा आणि माझ्याबद्दल खरोखर प्रेम आहे, खूप तरुणांमध्ये आहेच आणि माता भगिनींमध्ये सुद्धा आहेत. एक गोष्ट आठवली आता की विद्यमान आमदार बोलत असताना बाबा शेतकऱ्याच्या महिला ह्या मुली, शेतकऱ्यांना जे हेबडली वाबडली, पायाला सुंदर नाही अशा मुली शेतकऱ्यांना देण्यात येते. तर हे वक्तव्य कसं वाटते बोलले, त्याची माफी मागून मोकळं होऊन जायला पाहिजे त्यांनी. म्हणजे
तुम्ही मतदारसंघामध्ये फिरता, तुम्हाला शेतकऱ्यांच्या मुली, आई बहिणी ह्या सुंदर दिसत नाही. आम्ही शेतकऱ्यांचे मुलं आहे, इतके तर काही खराब नाही पहा गेले, बरोबर आहे. तर तुम्ही ज्या लक्झरी कारमध्ये घुमताय की नाही, सर्व शेतकरी गरीब वगैरे असते असं नाही आहे. शेतकऱ्यांची कोणतीच जात नसते, शेतकरी एकमेव जात आहे. पण काही शेतकरी संपूर्णतः परिपूर्ण सुद्धा असते. ज्या लक्झरी गाडीमध्ये तुम्ही फिरता अशा गाड्या शेतकऱ्यांजवळ गुराढोराचा चारा आणण्यासाठी आहेत. बरोबर. जरा शेतकऱ्यांच्या आई बहिणींना पहा. तुमच्या ह्या ज्या ब्युटी पार्लरमध्ये घुमणाऱ्या बाया यांच्यापेक्षा कधीही सुंदर आहे माझ्या माता भगिनी. बरोबर. हेच उत्तर तुम्हाला त्यांच्या वक्तव्यावर बिलकुल. बरं भाऊ, आपण वारंवार आता प्रश्नात बोलत असताना 2-3 वेळा म्हटलं की युवक आपल्या पाठीमागे आहेत, युवक आपल्यासोबत जुळलेले आहेत. मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आपल्या मतदारसंघातील जे काही युवक असेल, आजच्या इंटरनेटच्या युगामध्ये तो मैदानी खेळापासून दूर गेलेला आहे. कुठेतरी एक रोजगार मिळावा म्हणून तो आज मोबाईलच्या आधीन गेलेला आहे, रोजगारापासून वंचित झालेला आहे. तर तुम्ही या आपल्या मतदारसंघातील युवकांना काय सल्ला द्याल, काय मार्गदर्शन कराल की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे? शरीर आणि मेंदू हे कोणीही चुरू शकत नाही. प्रथम संपत्ती आपली बुद्धी आणि शरीर आहे. मैदानी खेळ खेळलो पाहिजे, आखाड्यामध्ये गेलो पाहिजे, जिम आहेत, व्यायाम करा, पुस्तकं वाचा. आमचे बाळासाहेब ठाकरे काय म्हणत होते, वाचाल तर वाचाल. इतकं तर ज्ञान पाहिजे माणसाला की कुणासोबत मुजोऱ्या केल्यापेक्षा तर्क वितर्क करता आला पाहिजे. बरोबर. आणि तरुणांनी व्यसनापासून दूर गेलं पाहिजे. व्यसन कोणतंच नसलं पाहिजे. आखाड्यामध्ये व्यायाम करणे, मी लाल मातीतला माणूस. कबड्डी माझा आवडीचा खेळ. आणि ही मजबूत शरीर जे आहे, माझ्यावर संकट आले तुम्हाला सुद्धा माहित आहे, पण हे मजबूत शरीर नसतं तर ते संकट मी झेलू शकलो नसतो. तुमच्या सुंदर चेहऱ्याला जर मजबूत शरीर असेल तर ते आणखी शोभून दिसते. बस हा संदेश मी तरुणांना दिला. रोजगारापासून, कामापासून कसं त्यांनी केलं पाहिजे आपल्या जीवनात? सर्वप्रथम शिक्षण जितकं घेता येईल तितकं घेतलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ते पिल्यानंतर माणूस गुरगुरणारच, ज्ञान आल्यानंतर तो बोलणारच आहे. आणि आपल्या आई वडिलांना मदत करून शेतीमध्ये, दुग्ध व्यवसाय, इतर कामं सुद्धा करता येतात. आणि प्रत्येक प्राणी मात्राजवळ 24 तासाचा वेळ आहे, म्हणून कोणतेही बहाणे न करता किमान 1 तास तरी आपल्या शरीरासाठी प्रत्येक युवकानं दिला पाहिजे, असा संदेश मी युवकांना देईल. आपण बघू शकतो मातीतला पैलवान, धर्मवेडा माणूस, एक हिंदू धर्मासाठी हिंदू म्हणून संकट काळात मैदानात उतरणारा माणूस म्हणून आणि रोखठोक बोलणारा माणूस म्हणून योगेश भाऊंची ओळख आहे. खरं तर मतदारसंघात अनेक नागरिकांच्या मनात संभ्रम होता की योगेश भाऊ विधानसभेच्या रिंगणात उतरणार की नाही उतरणार. मात्र आजच्या मुलाखतीनंतर हे स्पष्ट झालेलं आहे की योगेश भाऊ घारड हे 2024च्या मोर्शी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पक्षाने जर उमेदवारी दिली तर नक्कीच उतरणार आहेत. आपल्या रोखठोक प्रश्नांची उत्तरे त्यांनी रोखठोकपणे आणि स्पष्टपणे दिलेली आहेत. त्यांच्या उत्तरातून मी समाधानी झालेलो, आपला प्रेक्षक वर्ग देखील समाधानी झालेला असेल. मात्र तुमच्या मनात एखादा प्रश्न राहिलेला असेल भाऊंना विचारायचा, तर तो नक्की तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये विचारा. पुढच्या मुलाखतीमध्ये आपण भाऊंशी आणखी दिलखुलास चर्चा करू. या मुलाखतीमध्ये इथेच थांबू. धन्यवाद.